कांद्यात थोडं मीठ टाकूया, मिक्स करून कांदा ठेवूया म्हणजे आपल्याला तळायला बरा पडेल, यातलं पाणी निघून जातं सगळं. हे पण चिकनचे छोटे असे पीस करून घेतलेले आहेत. आता आपण याला मॅरिनेट करून ठेवूया. आपण दही, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, धने पावडर 1 चमचा, बिर्याणी मसाला 1 चमचा, अर्धा चमचा हळद, त्याच्या कोथिंबीर सगळं आपण मॅरिनेट करून घेऊया. मॅरिनेट करून घेऊया पूर्ण असं मिक्स मॅरिनेट करून अर्ध्या तासासाठी पूर्ण झाल्या मॅरिनेट. आपल्याला हे तांदूळ आहेत आपल्या 2 वाट्या धुवून अर्धा तास भिजत ठेवायला. बासमती तांदूळ आहे हे बघा, स्वच्छ धुवून पाण्यात आपण भिजत ठेवूया अर्धा तास. 3 चमचे तेल ओतले. काही कांदा आपण चांगला ब्राऊन होईल. हे पाण्यात भिजत ठेवले त्यामुळे कांदा लगेच तळला जातो आहे. ब्राऊन होईल आपण तळून बघा. कांदा आता चांगला आपला ब्राऊन झाला आहे, आपण काढून घेऊया. कांदा अजून हा काळपट होतो, गरम असतो ना म्हणून अजून जरा काळपट होतो. खडे गरम मसाले टाकायचे. जिरा 1 चमचा, तमालपत्र, मोठी वेलची, दालचिनी, चक्रीफूल आणि हे लवंगाचा. कांदा भाजून घेऊया. अगदी जरा ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया. कांदा लवकर भाजण्यासाठी आपण थोडं मीठ टाकूया, कांदा लवकर भाजला जाईल. कांदा आपला ब्राऊन होत आला. त्याच्यात आपण टोमॅटो टाकूया बारीक चिरलेला. टोमॅटो चांगला मऊसूत होईपर्यंत परतून घेऊया. आपलं चांगलं परतून झालं आहे मसाला. आता एकजीव झाले चांगलं. लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, धना पावडर आणि हा बिर्याणी मसाला. सगळे मसाले मिक्स करून घेऊया. हे मसाले भाजले गेले ना की मसाल्याला चांगली चव लागते. चिकन आपण चांगलं मिक्स करून घेऊया. मस्त असा सुगंध दरवळला आहे, छान मसाल्याचा वास येतो. मस्त असं आपण आता एकजीव केलं. आपल्याला भांड्यात थोडंसं पाणी टाकून आपण हे कापून घेऊया. 10 मिनिटासाठी आपण झाकून घेऊ. आपण उघडून बघूया. वाव, काय मस्त कलर आलाय, छान दिसतंय. अजून 10 मिनिटं झाकून ठेवूया. पाणी गरम करायला ठेवलं की आता आपण खडे मसाले टाकू. जिरा अर्धा चमचा, थोडीशी कोथिंबीर, थोडं लिंबू पिळून घेऊया. धुवून ठेवलेला तांदूळ आपण याच्यात टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया चांगलं. आणि याला जास्त शिजवायचं नाही, 80% शिजवायचा. हे बघा आपला भात आता 80% शिजलेला आहे. मस्त आता बघा चिकन कसं झाले मस्त. आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि यात हा भात आपण यात टाकूया. नीट प्लेन करून घेऊया आपण. लिला कांदा, बिर्याणी मसाला, कोथिंबीर, तुपामुळे छान बिर्याणीची मऊसूत बनते आणि खायला पण छान लागते. फूड कलर जरा थोडं टाकूया. आणि जे भाताचं पाणी निघालेलं होतं ना आपण शिजवलेल्या भाताचं, ते थोडंसं टाकून घेऊया. म्हणजे भात जरा जास्त सुका होणार नाही. आपण 20 मिनिटासाठी बारीक गॅसवर झाकून ठेवूया. बरं उघडूया कसं झालं बघूया. कलर आला, वाव मस्त. सगळा सुटसुटीत मोकळा मोकळा झाली सगळी बिर्याणी आपली मस्त अशी.
ही झाली आपली मस्त चिकन बिर्याणी तयार. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.